जय भीम जय शिवराय। मी अजित कांबळे, वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष। आज दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी आपणासमोर येण्याचं कारण असे की 21 डिसेंबर 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल लागला। यामध्ये अनेक पक्ष सामील झाले, अनेक पक्ष जिंकले, अनेक पक्ष हारले। त्या संदर्भात मी आपल्याकडे काही सांगत नाही, परंतु आनंदाची बाब ही की या महाराष्ट्रामध्ये या प्रस्थापितांना, या जहागीरदारांना, या भांडवलदारांना हरवणारा जर कोणता पक्ष निर्माण झालेला असेल तर तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीचे कोण साळे असेल, माळी असेल, तेली असेल, तांबोळी असेल, धनगर असेल, फासोपारधी असेल, कोल्हाटी असेल, मांग असेल, महार असेल, चांभार असेल, धनगर असेल, मराठा असेल, मुस्लिम असेल, रामोशी असेल, वंजारी असेल, ज्या जाती आपण ऐकल्या नाहीत त्या जातीची माणसं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं नेतृत्व स्वीकारून या महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उतरली आणि विजयी झाली। हा विजय हा खरंच एक आपल्यासाठी आदर्शवादी विजय असेल, कारण या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये अनेक पक्ष, प्रस्थापित पक्ष संपलेले आहेत आणि संपवण्यास कारण म्हणजे कुठली तरी या देशामध्ये वाढत चाललेली आहे ती विचारधारा। आणि या विचारधारेला जर या महाराष्ट्रामध्ये कोणी संपवायचा प्रयत्न करत असेल तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर। प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या। या संस्थांच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एससी, एसटी, ओबीसी, मुस्लिम, गरीब मराठा ज्या समुदायाला इथल्या प्रस्थापित पक्षांनी नाकारलं त्याच लोकांना एकत्रित करून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी या महाराष्ट्रामध्ये नवीन इतिहास रचला। आणि तो इतिहास म्हणजे या महाराष्ट्रामध्ये प्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 5 नगराध्यक्ष आणि 104 नगरसेवक निवडून आणण्याचा जर कोणी पराक्रम केला असेल तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वाभिमानी लीडर म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून। खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे की या महाराष्ट्रामध्ये विचारधारेच्या विरुद्ध विचारधारा चाललेली आहे। तर मित्रो, बाळासाहेब आंबेडकर यांचं कार्य सर्व समाजाच्या उद्धाराचं कार्य आहे, परंतु त्यांना एका जातीपुरतं मानलं जात आहे असा विरोधकांचा आणि आपल्याच्याच लाचार आणि भाडकावांचा अपप्रचार आहे। कारण ही लढाई खूप खतरनाक आहे। ज्या विचारधारेच्या लोकांनी बाबासाहेब, फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून नाकारले, त्या विचारधारेच्या विरुद्ध ही लढाई आहे। ही लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि ही लढाई जिंकण्याचं धाडस आपण करू शकतो, कारण आपल्या पाठीमागे खंबीर असं नेतृत्व उभं आहे, ते म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर। त्यामुळे कोणीही कोणाला घाबरायचं नाही। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तर आता आपण लढलोच, परंतु पंचायत समिती, जिल्हा परिषदेलाही आपण उभे राहणार आहोत। तर आपल्या सर्वांना विनंती आहे की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सर्व जाती धर्माचे नेतृत्व करणारा पक्ष आहे। आता बाद झाली राष्ट्रवादी, बाद झाली शिवसेना, बाद झाले काँग्रेस, बाद झालं भाजप। आपला कोणी वाली नाही। भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा स्वतःच्या घरामध्ये तुम्ही या आणि स्वतःचं घर म्हणजेच वंचित बहुजन आघाडी। या महाराष्ट्रामध्ये सुजातदादा आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो युवक जोडत आहेत। या महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचाराला वाचा फोडली जात आहे। सर्वसामान्य घटकातील जातविरहित नेतृत्व निर्माण होत आहे आणि सर्व जाती धर्माला या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जर कुठे न्याय झाला तर तो न्यायही मिळत आहे। तर आपल्याला विनंती आहे की आपण वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील व्हा। दुसऱ्याची दलाली, दुसऱ्याची लाचारी करण्यापेक्षा स्वाभिमानी पक्षामध्ये या, ज्या पक्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारा टिकवण्याचा प्रयत्न केला जातो। जो पक्ष विज्ञानवादी आहे, जो पक्ष सत्यवादी आहे, जो पक्ष तुमचं शिक्षण, नोकरी, आरक्षण, ॲट्रॉसिटी, मूलभूत अधिकार वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे,
तर या पक्षामध्ये सामील व्हा. मला एखादा मेसेज आला की अध्यक्ष आपण सर्व गटांनी एकत्रित आलं पाहिजे. तर मित्र हो, माझं नाव अजित कांबळे, मी जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सातारा. वामनदादांचं एक वाक्य मला आठवते की संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, कोण असं म्हणावे आपले चेहरे हजार झाले, तू पाहिलेली स्वप्न भीमा पूर्ण झालीत का रे, तुझ्या मताची माणसं भीमा मेलीत का रे. या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेलं स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नाही. ज्या नेत्यांना आपण नेतं केलं त्यांनी करोडोची प्रॉपर्टी गोळा केली, त्यांची मुलं 7 पिढ्या बसून खातील एवढा पैसा त्यांनी गोळा केला, परंतु सर्वसामान्य जनतेकडे कोणत्याही प्रकारचं त्यांचं लक्ष नाही. ज्या विचारधारेने इथल्या फुलेशाह आंबेडकरांना नाकारलं, त्या विचारधारेच्या पक्षामध्ये जाऊन खुर्ची लावून हे समाजाला बेईमान झालेले नेते बसत आहेत. तर या नेत्यांची संघ तुम्ही सोडा आणि एकमेव वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाला आपण स्वीकारा. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे, हे रक्त आपल्याला न्याय देऊ शकतं. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद पंचायत समितीही लागतील, परंतु एक मला सांगूशी वाटतं की बाळासाहेब आंबेडकरांनी फक्त आपल्यासाठी हा पक्ष उभारलेला आहे, दुसऱ्या कोणासाठी पक्ष उभारलेला नाही. ज्याला वाटतंय की आपल्याला न्याय मिळाला पाहिजे तर त्यांनी नक्कीच वंचित बहुजन आघाडीकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहावं. त्याचप्रमाणे आंबेडकरवादी युवक आपल्याला सांगू इच्छितो की मी पाहतोय की ज्या विचारधारेनं आपल्या महापुरुषांना नाकारले, ज्या विचारधारेच्या माणसांनी आपल्या महापुरुषांना अपमानित केलं, त्या महापुरुषांचे बॅनर लावण्यात आपण तल्लीन आहात. त्या विचारधारेच्या पक्षाच्या गुलालामध्ये आपण नाचून आलेला आहात. तर लाज वाटली पाहिजे तुम्हाला, कारण ज्या विचारधारेच्या पक्षांना आपल्याला हजारो वर्ष इथं गुलाम केलं, ढुंगाला खराटा दिला, गळ्यात मडकं दिलं, आज तुम्हाला सोन्याचे दिवस बाबासाहेब आंबेडकरांमुळे आले. चांगली शर्ट, चांगली पॅन्ट, चांगले बूट घालू लागला म्हणून तुम्ही लाचार होऊन, दलाल होऊन, भाडकाव होऊन त्या पक्षामध्ये काम करू नका. जर काम करायला येत नसेल तर तुमच्या आईला सांगा. काय सांगा की आई, तू एक दलाल आणि भाडकाव मुलगा जन्माला घातलेला आहेस. त्यामुळे मित्र, आपल्या आई वडिलांना आपला अभिमान वाटेल, आपल्या शेजारच्यांना आपला अभिमान वाटेल असं काहीतरी काम करा. कारण आमच्यासारखे युवक आज राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. यामध्ये आमचा वैयक्तिक कोणताही स्वार्थ नाही. आम्ही समाजासाठी काम करत असतो. समाज म्हणजेच तुम्ही असता. समाज म्हणजेच या ठिकाणी सातारा जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, यामध्ये असणारे अनेक युवक, अनेक स्त्रिया, अनेक बहिणी, अनेक आया, अनेक वडील यांचं आम्ही नेतृत्व करत असतो. अन्याय झाल्याच्या नंतर आम्ही त्यांना न्याय देण्याचं काम करत असतो. तर कृपया करून आपण भाडकाव आहात, आपण दलाल आहात, आपण लाचार आहात हे मी मान्य करतो, कारण इलेक्शनला सगळ्यांनीच पैसे खाल्लेले आहेत. ते काय वैयक्तिक टीका नाही कुणावरती करत, परंतु ही संपूर्ण महाराष्ट्रातली स्थिती आहे. तर मित्र हो, चुकीला माफी दिली जाते, चुकी आपल्याकडनं झालेली आहे. तर कृपया करून आपल्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्या पक्षाचं आपण काम करू नका. जर काम करता येत नसेल तर आपण घरी बसा. कारण आपल्याला आपल्या आई वडिलांना अभिमान होईल असं आपण वागा. 500 हजारासाठी आपण विकले जाऊ नका, एवढं मी सांगतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आपल्यासाठीच सांगतो. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, या निकालामुळे मला सुचलं हे वाक्य की मी माझ्या पक्षाचे झाड खडकावर लावलेले आहे. बाबासाहेब काय म्हणतात की मी माझ्या पक्षाचं झाड या खडकावरती लावलेलं आहे. ज्यांना फळाची अपेक्षा आहे त्यांनी दलाली, लाचारी सगळं स्वीकारावं आणि सत्ताधारी पक्षात जावं. माझ्या झाडाला उशिरा का होईना फळे येतील, परंतु ती सकस आणि स्वाभिमानी असतील. म्हणजे बाबासाहेबांचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बाबासाहेबांचं वाक्य आहे की मी माझा जो पक्ष उभा केलेला आहे, जी माझी चळवळ उभी केलेली आहे ती स्वाभिमानी केलेली आहे. आज ना उद्या आम्हाला, माझ्या लेकरांना त्याची फळं नक्की मिळतील, परंतु ती फळं स्वाभिमानी असली पाहिजेत. कुठल्या तरी पक्षावर युती करून खुर्ची भेटती, पैसे भेटत्या म्हणून जाऊन बसायचं नाही. कारण असं केल्याच्या नंतर आपण फक्त आपली पोट बघत असतो आणि समाजाची दलाली करत असतो. त्यामुळे मित्र हो, आपली गणना स्वाभिमानी माणसात होऊन द्या. लाचार आणि दलाल
त्या माणसात होऊन देऊ नका एवढे आपल्याला विनंती करतो. आणि आपला बडी विनंती परत एकदा करतो शेवटची, की झाल्या गेल्या चुका सर्वांच्या असतील, संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण जिल्हाभर प्रत्येक माणसाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिलेले आहेत. आपल्याला ज्या पक्षाची भूमिका पटत असेल त्या पक्षाचं काम आपण निश्चितपणे करा, त्याबद्दल मला काही वाद नाही. परंतु आपण बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं ही वाघच फायदा होतात, कुत्री कधी फायदा होत नाही. कारण वाघ हा वाघच असतो, कुत्रीच असतात. त्यामुळे बाबासाहेबांची अवलाद वाघासारखीच आहे, कारण आपण भीमा कोरेगाव घडवणाऱ्या 500 शूरवीरांची अवलाद आहोत. त्यामुळे माझं वैयक्तिक आपल्याला सांगणं आहे की झाल्या गेल्या चुका विसरून जावा आणि एकत्रित राहा, स्वाभिमानाने राहा आणि आपल्या माणसाला आपण विजयी करा. फक्त एकच आपल्याकडनं आशा व्यक्त करतो की अशा कोणत्याही विचारधारेच्या माणसाकडे जाऊ नका, ज्या विचारधारेच्या माणसांना आपल्या आया बहिणीची आबरू उठलेली असेल, ज्या विचारधारेच्या माणसांना आपल्याला 1000 वर्ष गुलामी ठेवलेलं असेल, ज्या विचारधारेच्या माणसांना आपल्याला नागड करून मारलेलं असेल, ज्या विचारधारेच्या माणसांना आपल्या गळ्यामध्ये मडकं दिलेलं असेल, ज्या विचारधारेच्या माणसांना आपल्या ढुंगाला खराटा बांधलेला असेल, अशा विचारधारेच्या मी सांगतोय की समजत असेल आपण सुशिक्षित आहात. कारण मी पक्षाचं नाव घेऊन कुठला पक्ष मोठा करत नाही, कारण घाणीला हात लावल्याच्या नंतर हात आपले घाण होतात, घाण ही घाणच असते. त्यामुळे ज्या घाणीत तुम्ही गेलेला आहे त्या घाणीतनं बाहेर निघा आणि एक स्वाभिमानी जीवन आपण जगा एवढी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने, बौद्धांनाच नव्हे तर SC ST OBC मुस्लिम गरीब मराठांनी स्वीकारलेलं आहे. तर आपल्याला विनंती आहे की संपूर्ण जिल्हा तालुक्यामधील पदाधिकारी, संविधानवादी, आंबेडकरवादी लोक पाहत असतील, तिथे गाव तिथे एक फुलेशाह आंबेडकर विचारधारा मानणारा पक्ष म्हणजे आता सध्या महाराष्ट्रात असणारा वंचित बहुजन आघाडी या पक्षाची प्रत्येक गावामध्ये शाखा ओपन करा. शाखा जमले नाही तर प्रत्येक गावामध्ये एक वंचित बहुजन आघाडीचा सभासद तयार करा. कारण बाळासाहेब आंबेडकर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, आपलं आयुष्य, मुलांचं भवितव्य सुखरूप राहण्यासाठी स्वतःही लढत आहेत आणि त्यांचा मुलगा सुजातदादा आंबेडकर ही दिवस रात्र त्यासाठी झटत आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्यासाठी त्याग केला त्यांचेच वंशज, त्यांचेच नातू, त्यांचेच पंतू आज आपल्यासाठी झडत आहे. तर कृपया त्याची तरी जाण ठेवा, बाबासाहेबांच्या संघर्षाची तरी जाण ठेवा आणि कृपया करून वंचित बहुजन आघाडीला आपण सामील व्हा. कारण शेवटचा पर्याय आपला वंचित बहुजन आघाडी आहे. जर आत्ता आपण एकत्रित आलो नाही तर येणाऱ्या पिढ्या आपल्या गुलाम झाल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतं. एवढं बोलतो आणि माझ्या बोलण्यानं जर कोणाला राग आलेला असेल तर तो राग येऊन द्या, कारण मी राग येण्यासाठीच हे वक्तव्य केलेलं आहे. कारण आपले जे नेते झालेले आहेत लाचार, त्यांना भेटलेल्या आहेत खुर्च्या, त्यांच्या अमुक खाली आहेत चांगल्या चांगल्या गाड्या, आपल्या घराचं पार पत्र झालेले पावसात टपाकलेलं असेल. त्यामुळं मला जास्त काय बोलता येणार नाही, कारण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणं एकच आहे, नेते आपले मोठे झाले, आपली खायची पंचायत झालेली आहे. त्यामुळे ज्या मुलांना शिक्षण घेतात त्यांनी शिक्षण घ्यावं, पोलीस भरती करावी, MPSC करावी, अधिकारी व्हावं आणि आपल्या घराचं, आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करावं. यांच्या नादी लागून, यांचे झेंडे धरून, यांच्या चपल्या उचलून, यांच्या सतरंजे उचलून स्वतःचं आयुष्य बर्बाद करू नका, एवढी मला आपल्याकडे सांगणं आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.